टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. शकील भगत शेख वार्ड क्रमांक 3च्या अधिकृत उमेदवार अझीम जब्बार शेख यांच्या प्रचाराची आम्ही सर्वांनी धोरण सांभाळलेली आहे आणि ह्या वार्ड क्रमांक 3मध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद आज ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या पार्टीला मिळत आहे. नवीन उमेदवार आहे, कोळी पाटी आहे आणि शिकलेला उमेदवार आहे, इंजिनियर आहे. त्या हिशोबानं आम्हाला मोहोळ आमच्या वार्ड क्रमांक 3मध्ये चांगला प्रतिसाद आहे आणि 100% ते त्या ठिकाणी निवडून येण्याची दाट शक्यता आहे. आपण मुस्लिम उमेदवार दिलेला आहे या भागातून, परंतु या भागामध्ये हिंदू मुस्लिमचं प्रतीक म्हणून गौतम मारुती मंडळ ओळखलं जातं आणि आपण या परिसरातील जेवढी हिंदूंची मंदिरं आहेत ती मंदिराचंही सुशोभीकरण किंवा त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे, त्याबद्दल काय सांगताय? हां, आमच्या मंदिरात शाहजहान मगन शेख आणि त्यांच्याबरोबर आम्ही काम करत असताना देवीचं मंदिर असेल, खंडोबा मंदिर असेल, दत्ताचं मंदिर असेल, नालसाबाली म्हणून आमच्या इथं सावरेवरची ती ठिकाणं असेल, त्यांच्या पाठीमागं देवीचं मंदिर आहे छोटंसं मसुबा आणि गौत्या मारुती मंदिरात आत फरशा करण्याचं काम किंवा बाकीचं सुशोभीकरण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि तालीम तरुण पोरांसाठी तालीमचं निधी आमचे नेते आदरणीय राजन मालक आणि तात्या यशवंतराव माने यांच्या निधीतून चांगल्या प्रकारे तालीम बांधून ह्याचं काम केलेलं आहे. आणि आमचं विकासचं काम आमच्याकडं पद नसताना किंवा आमच्याकडं कुठलेही आम्ही कुठल्या विलक्षणला न उभारून नसतानासुद्धा आम्ही मोहोळ शहरामध्ये हे करून दाखवण्याचं काम केलेलं आहे. आम्ही ग्राउंड लेवलला काम करणारे लोक आहोत, आम्ही सर्व समाजाला घेऊन चालणारे लोक आहोत आणि त्यामुळं आम्हाला चांगला प्रतिसाद मोहोळ आता आमच्या वार्डात तर मिळत आहे. आणि काही लोक आमच्याकडं फोन करून आम्हाला विचारलेले आहेत की बाबा तुम्ही आमच्याकडं भेटायला नाही आला तरी बी चालेल, पण तुम्ही बाकीकडे फिरा, तुम्हाला आम्ही मतदान करणार आहोत. आणि त्या हिशोबाने आम्ही आता सध्याला तर चालू आहे. आपल्या 3 नंबर वार्डामध्ये आपले जे अझरुद्दीन शेख जे उमेदवार आहेत, इंजिनियर आहेत, तर त्यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत तो प्रथम नगराध्यक्ष आहे, त्याबद्दल आपण काय म्हणतो? ते 2 वेळा ग्रामपंचायत सदस्य होते आणि नगराध्यक्ष 2.5 वर्ष होते. त्यांनी केलेलं काय काम आहे आता लोकांना माहीत झालेलं आहे, कळलेलं आहे. असं त्यांनी दाखवावं की बाबा 5 मोठे कामं आम्ही केलेत ह्या शहरामध्ये, तर आम्ही त्यांचे पाठ थापतो. कुठलेही मोठे काम न करता रस्त्यावर रस्ते करून फक्त पैसे कमवायचा उद्योग त्यांनी केलेला आहे. एकूण मोहोळ शहरातील मतदाराला आपण काय आवाहन कराल? आम्ही ह्या ठिकाणी अझरुद्दीन शेख यांना बहुमताने तुम्ही विजय करावा. नगराध्यक्ष तर आमचा येण्यात जमा आहे, तर तुम्ही जर आमच्या अझरुद्दीन शेखला बहुमताने विजय केलं तर आम्ही मोहोळ शहरामध्ये गौतम मारुती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत जे व्यापार पेठ आहे त्या व्यापार पेठमध्ये कुठेही शौचालय नाही. येणाऱ्या गिरायकांना जर एक तासभर जर थांबलं तर महिला येतात, पुरुष असतात परगावून येऊन धंद्यामध्ये त्या खरेदी करण्यासाठी आलेल्या, त्यांच्यासाठी शौचालय कुठं नाही आहे. तर 500 या 1000 फुटावर एक शौचालय झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही आहे, तर ते आम्ही कलेक्टरकडे मागणी करून आम्ही शौचालय आणि त्या हे करण्याचा प्रयत्न करू. आणि दुसरी गोष्ट चंद्रमौळी औद्योगिक वसाहतमध्ये मोठ्या कंपन्या कशा प्रकारे येतील, आमचे जे नेते आहेत, पालकमंत्री इथले आहेत, तर त्यांना आम्ही एक सुचवू की बाबा एक मोठी कंपनी जर असेल तर तरुणांना काम मिळलं पाहिजे. 1000 तरुण कामाला लागले कसे लागतील हे आमचा डोक्यात विचार आहे. आणि दुसरी गोष्ट पहिल्यांदा आमचं असेल की स्टँडपासून ते गौतम मारुती चौक असेल किंवा स्टेशन असेल 1 नंबर रस्ता झाला पाहिजे. हे आपलं मोहोळ शहरात खेडं मोठं गाव असल्यासारखं आता लोकांना वाटतं, असं लोकांचा समज आहे. ते समज 5 वर्षात तुम्हाला बदलून दाखवण्याचं काम की भारतीय जनता पार्टीशिवाय करणार कोण नाही. केंद्रात सरकार भाजपचं आहे, महाराष्ट्रात सरकार भाजपचं आहे आणि मोहोळमध्ये येणारं सरकारही भाजपचं राहणार आहे. आणि काम विकास झाल्याशिवाय होणार नाही, एवढंच मी बोलू शकतो. मी अझरुद्दीन जब्बार शेख, प्रभाग क्रमांक 3चा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार. तर आपल्या प्रभाग क्रमांक 3मधून आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. तिथल्या लोकांचा प्रचार करताना आम्हाला तिथली जनता म्हणा, महिला म्हणा,
त्यांच्या जास्त करून समस्या लय मोठ्या नाहीत त्यांच्या समस्या फक्त काय पाणी, दुसरी गटार आणि रस्ते ही महत्त्वाची मूलभूत सुविधा आहे, समस्या आहे त्या की आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करीन. आणि दुसरी गोष्ट आपल्या एवढ्या प्रभागामध्ये जास्त सुशिक्षित मुलींना युवक नाही ती, त्यासाठी आपण त्या युवकांना स्पर्धा परीक्षा असो काय असो त्याच्यासाठी आपण एक वाचनालय उभारण्याचा प्रयत्न करेन. आणि दुसरी आपल्या वार्डात प्रभागामध्ये एक बगीच्याचं सुविधा नाही, बारक्या लेकरांना खेळण्यासाठी काय नाही, त्यासाठी बाल उद्यानाचं आम्ही नियोजन केलेलं आहे. त्यासाठी आम्ही इस्टिमेट बी तयार केले, प्रमाणाची राहिली, त्यासाठी आपलं भाजपचं सरकार येणं महत्त्वाचं आहे. तिथं नगरसेवक म्हणून तुम्ही मला निवडून द्यावे ही माझी अपेक्षा आहे. नमस्कार, मी आविकाका गायकवाड, वार्ड प्रभाग क्रमांक 3मधील एक भारतीय जनता पार्टीचा छोटासा कार्यकर्ता, आमदार राजन पाटील यांचा कार्यकर्ता. सर्व प्रभाग क्रमांक 3मधील मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करू इच्छितो की आपल्या प्रभागातून अझरुद्दीन जब्बार शेख सारखा सुशिक्षित उमेदवार निवडून द्यावा आणि ह्या माध्यमातून आपल्या प्रभागाचा विकास साध्य करण्यासाठी अझरुद्दीन शेख यांना निवडून देणं गरजेचं आहे. आज विरोधक अझरुद्दीन शेखबद्दल वावड्या उठवत आहेत की वेगवेगळ्या समाजामध्ये जायचं, वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवायच्या. समजा मराठा समाजात गेलं तर क्लुप्ती लढवायची की मुस्लिम समाजाचं आहे, इतर समाजात धनगर समाजात गेले की आपण ओबीसी आहोत. मग अझरुद्दीन शेख हा बी ओबीसीच आहे काय. तर त्यासाठी कुठल्याही जातीपातीचा न विचार करता फक्त भारतीय जनता पार्टीचा दिलेला उमेदवार आहे तो अझरुद्दीन शेख आहे. वास्तविक पाहता मुस्लिम समाज हा भाजपच्या विरोधात होता, परंतु आज भाजपची जी प्रणाली पाहून किंवा भाजपचं कार्य पाहून आज मुस्लिम समाज देखील भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. वास्तविक पाहता अझरुद्दीन शेख हे यांचं कुटुंब जे आहे, शाहजहान मगन शेख असतील, आपले शकीलभाई शेख असतील, अझरुद्दीन शेख असतील, ह्यांचे शाहजहान भाई शेख यांचे व शकीलभाई शेख यांचे वडील स्वर्गीय मगन पैलवान शेख हे यांचा व्यवसाय टेलर काम होता. टेलर काम असताना त्यांनी छोटासा उद्योग चालू केला मंडपाचा. त्या मंडप कॉन्ट्रॅक्शनचं नाव त्यांनी दत्त मंडप व साऊंड सर्व्हिस असं ठेवलं गेलं. मग एक मुस्लिम जर दत्त साऊंड सर्व्हिस नाव ठेवत असेल तर त्यांची जी एकात्मता जी आहे, राष्ट्रीय एकात्मता आहे, सामाजिक एकात्मता आहे, ती जर लोकांच्या भूलथापाला बळी न पडता ते लोकांनी लक्षात घ्यावं की बुवा एक मुस्लिम कुटुंब जर दत्त भक्त असेल तर तो जातीवादी कसा असेल, तो इतर समाजापासून वेगळा कसा असेल. ह्या समाजानं या ठिकाणी गवत्या मारुती चौकामध्ये शक्तीदेवीचा उत्सव असेल, शक्तीदेवीचं मंदिर असेल, खंडोबाचं मंदिर असेल, त्यातील मूर्तिस्थापना असेल, पाठीमागं यमाईचं मंदिर असेल, तिथलं गवत्या मारुती चौकातलं ह्याचा नालसाबालीचा दर्गा असेल किंवा म्हसोबाचं मंदिर असेल, या कुटुंबाने लोकवर्गणीतून ते उभं केलेलं आहे. हे सर्व जनतेने लक्षात घ्यावं व आपल्या प्रभागाचा खराच विकास करायचा असेल तर तुम्ही अझरुद्दीन शेख यांच्या कमळ चिन्हावरती बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करावं. वास्तविक पाहता इतर कोण, आता मी टिप्पण्या करणार नाही, केवळ राजन पाटलावर टीका करून आपल्या गावाचा विकास होणार नाही. राजन पाटलासारखं नेतृत्व नाही आहे. फक्त ज्यांच्या हाताला धरून किंवा बोटाला धरून जे मोठे झाले ते जर त्यांच्या विरोधात जाऊन टीका टिप्पणी करत असतील आणि लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून स्वतःची पोळी भाजत असतील तर त्या भूलथापाला बळी न पडता उद्याच्या 20 तारखेला अझरुद्दीन शेख या उमद्या उमेदवाराला विजयी करावं व त्यांच्या कमळाच्या चिन्हाचं बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करावं.
वास्तविक पाहता मोहोळ शहरामध्ये भाजपची सत्ता आलेली आहे, येणार आहे आणि आल्याशिवाय राहणार नाही. नगराध्यक्ष हा भाजपचाच होणार आहे. या ठिकाणी केंद्रात भाजप सरकार आहे, महाराष्ट्रात भाजप सरकार आहे आणि मोहोळमध्येही आपली भाजपची सत्ता येणार आहे. तेव्हा मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की तुम्ही जी आमदारकीला चूक केली त्यामुळं मोहोळ शहर मोहोळ तालुका 10-15 वर्ष मागं गेला. आता मोहोळ शहराला मागं टाकू नका. मोहोळ शहराला जर प्रगतीपथावर आणत असेल तर एकमेव भाजपच्या कमळ चिन्हा पुढचं बटन दाबा, एवढी नम्र विनंती. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.